नमस्कार मंडळी, चला तर नवरात्री स्पेशल साबुदाण्याची बटाटा घालून एकदम मोकळी सुटसुटीत खिचडी कशी बनवायची त्याचं अचूक प्रमाण आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली तरी रेसिपीला लाईक करा। तर चला, इथे आपल्याला लागणार आहे साबुदाणा। तर ह्या साबुदाण्यामध्ये पाणी घालून आपल्याला अगोदर साबुदाणा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर 2 पाण्याने आपण इथे अशाच पद्धतीने साबुदाणा जो आहे ना तो स्वच्छ धुवून घेणार आहोत। 2 पाण्याने इथे साबुदाणा स्वच्छ असा धुवून घेतला। त्यानंतर यामध्ये स्वच्छ असं पाणी घालून घ्यायचं आहे। तर आता यावरती पाणी किती ठेवायचं, अर्धा कांड्याच्या वरतीच आपल्याला यावरती पाणी ठेवायचं आहे, म्हणजे प्रमाण अगदी अचूक राहतं। तर आता हे साबुदाणा जो आहे ना तो कमीत कमी 4 तास नाही तर रात्रभर तुम्ही भिजवून घेऊ शकता, पण कमीत कमी 4 तास तरी साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। तरच ते पूर्ण पाणी त्यामध्ये व्यवस्थित असं ऑब्झर्व होतं आणि खिचडी चिकट होत नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला साबुदाणा भिजला गेलेला आहे आणि पाणीसुद्धा अजिबात नाही आणि पाणी आपण वरतून सुद्धा टाकायची गरज पडली नाही। तर चला, साबुदाणा आपला भिजलेला आहे। आता इथे 1 वाटी शेंगदाणे जे आहेत ना ते चांगले छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर नेहमी नॉर्मल प्रमाणे तुम्ही शेंगदाणे भाजून घेता तशाच प्रकारे शेंगदाणे भाजून थंड करायला ठेवले। आता इथे आपल्याला बटाट्याची सालं काढून घ्यायची आहे। तर बटाटासुद्धा सेम पद्धतीने आपल्याला सालं काढून कट करून घ्यायचं आहे। हो, तुम्ही जर इथपर्यंत रेसिपी बघत असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच करून घ्या। तसेच चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर तसेच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर आता इथे बटाट्याचे आपले सालं काढून झालेले आहेत। आता आपल्याला बटाटा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे बटाटा कट करू शकता। आता उभ्या साईजमध्ये सुद्धा सेम पद्धतीने कट करून घेतलेला आहे। आता तुम्हाला खिचडीमध्ये किती जाड बटाटा आवडतो त्यानुसार इथे तुम्हाला बटाटा कट करून घ्यायचा आहे। इथे मी थोडासा क्यूबमध्ये कट केलेला आहे बटाटा, म्हणजे तो छानही दिसतो। चला, त्याच पद्धतीने आपण सर्व बटाटे जे आहेत ना ते आता कट करून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने आपण सर्व बटाटा जो आहे ना ते इथे कट करून घेतलेला आहे। आता बटाटा कट झाला की आपल्याला स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतलेला आहे, म्हणजे त्यामधले स्टार्च निघतात। त्यानंतर आपल्याला इथे हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे। तर इथे मी हिरव्या मिरचीचा इथे बारीक वाटून घेतलेली आहे, चटणी तयार करून घेतली। आता इथे आपल्याला म्हणजे पॅनमध्ये तूप घालून घ्यायचं आहे। याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेलसुद्धा इथे वापरू शकता। तूप किंवा शेंगदाण्याचं तेल दोन्ही उपवासाला चालतं। तर चला, यामध्ये आपण बनवून घेतलेली चटणी टाकायची आहे। अगदी अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला या तुपामध्ये परतवून घ्यायचे आहे। तर अर्ध्याशा मिनिटानंतर आपल्याला यामध्ये धुवून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे। तर बटाटा अगोदर आपल्याला कट केल्यानंतर स्वच्छ असा धुवूनच घ्यायचा आहे। तर आता बटाटासुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करायचा। त्यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मिठामध्ये सुद्धा बटाटा छान असा परतवून घ्यायचा। त्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हा बटाटा वाफवून घ्यायचा, म्हणजे काय होतं तो पटकन शिजला जातो। त्याचबरोबर तो म्हणजे व्यवस्थित शिजलाही जाईल आणि कच्चा राहणार नाही। त्यानंतर भिजवून घेतलेला साबुदाणा यामध्ये घालायचा। बारीक आपण शेंगदाणे जे भाजून घेतले होते त्याचा थोडासा जाडसर असा कूट तयार करून घेतला, तो सुद्धा लगेचच घालून घ्यायचा। आणि आता आपल्याला ही साबुदाण्याची खिचडी जी आहे ना ते चांगली पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही खिचडी जी आहे ना ते परतवून घ्यायची आहे। तर आपण भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये बटाटा घातलेला असून देखील ही खिचडी अजिबात चिकट होत नाही, कारण खिचडी भिजत घालत असताना त्यामध्ये अचूक प्रमाणामध्ये पाणी घातलेलं असल्यामुळे खिचडी अजिबात चिकट होत नाही। एकदम मोकळी सुटसुटीत अशी खिचडी तयार होते। आता खिचडी परतत आली की आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ द्यायची आहे। तर छान अशी वाफवली गेलेली आहे आणि मस्त मोकळी सुटसुटीत आपली इथे खिचडी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून नक्की सांगा। आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नवीन एका अशाच युजफुल रेसिपीसह। तोपर्यंत रेसिपी पहा, करून पहा, आवडल्यास लाईक करा। धन्यवाद। भेटूया नवीन एका रेसिपीसह।